त्यावरती ज्या पद्धतीनं प्रकाश महाजनांनी त्यांच्या निर्णयाची बाजू मांडली आहे, सरकारच्या निर्णयाची बाजू मांडली आहे, त्यात तुम्हाला नेमकं काय चुकीचं दिसतंय? एक मला वाटतंय की देर दुरुस्त काही मिनिटापूर्वी काही म्हणजे एखाद्या तासापूर्वी म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ह्या सगळ्या गोष्टीचा मागचा म्हणजे आमचे जे रिक्षा कष्टकरी आहेत, जे रिक्षा चालवणारे ड्रायव्हर साहेब आहेत, त्यांचा दोष नाही हे दुसऱ्या अर्थानं सांगून गेले. आत्ताच थोड्या वेळा अगोदर एका दूरचित्रवाहिनीला मुलाखतीमध्ये ते म्हणले की हे जे आपले जे प्रवासी असतात तेच हिंदीत बोलतात, तेच ते असं समजून म्हणजे अज्युम करून घेतात. आणि आपण ज्या प्रकारे सांगितलं की जी आकडेवारी जी 5 लाख आकडेवारी बरोबर आहे बॉम्बे आणि मुंबई आणि उपनगरातली, ह्याच्यापैकी तुम्हाला सांगतो 5,40,000 पैकी जवळपास 4.5 लाखाच्या जवळ जे आहेत म्हणजे विविध भाषी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एकच भाषा नाही, हिंदीच म्हणून नाही, विविध भाषी आहेत. आता मुद्दा काय माहिती आहे का की कायदा अगोदर की कायद्याची अंमलबजावणी अगोदर. साधं मी ह्या डिबेटमध्ये आहे, मला माहिती आहे सन्माननीय महाजन साहेब आहेत डिबेटमध्ये, मी अत्यंत नम्रपणे त्यांच्यासमोर 2 गोष्टी ठेवतो. महाजन साहेब, कायदाच आणखी निर्माण झालेला नाही की अशा प्रकारच्या सक्तीचा. सर्क्युलर 2017 मध्ये माननीय न्यायमूर्ती ओक साहेबांनी परमिटच्या बाबतीतलं सर्क्युलर मराठी सक्तीवरून स्पष्टपणे स्ट्रक डाऊन केलेलं आहे. ही वस्तुस्थिती कायदेशीर आहे. दुसरी गोष्ट, कायद्याच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या रूल 24 मध्ये मराठी आणि इतर लँग्वेज ऑफ दॅट रिजन म्हणलं. आता मला सांगा, ऑफ दॅट रिजन म्हणजे एका मराठी बहुल भाषिक एरियातला जर आपला रिक्षेवाला भाऊ असेल तर तो गुजराती बहुल भाषेत गेल्याच्यानंतर त्याला तिथली ती गुजराती भाषा यावी लागते. अशा प्रकारचं लीगल कॉन्फ्लिक्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो मराठी भाषा ही म्हणजे देशाची सुद्धा भाषा आहे, कारण ती संविधानाच्या शेड्यूलमधली भाषा आहे. तिचा असा एकतरी उत्तर भारतीय भाऊ का आत्ता तुम्ही मुलाखती दाखवल्या आमचे जे ऑटो रिक्षावाले भाऊ आहेत, कारण आम्ही दत्तोपंजी ठेंगडीला मानणारी माणसं आहोत, सन्माननीय दत्तोपंजी ठेंगडीला मानणारी माणसं आहोत, कष्टकऱ्यांच्या विचाराची माणसं आहोत आम्ही. तेव्हा त्या भावांनी, रिक्षेवाल्या आमच्या भावांनी स्पष्टपणे मराठीत ज्या प्रकारे व्यक्त झाले, त्याच्यावरून तुम्हाला वाटते का की ते हेतुतः म्हणजे मराठी बोलणं टाळतात किंवा वाद करतात? असं बिलकुल नाही. परंतु एक वातावरण ज्या प्रकारे, आणि मला हे म्हणायचं की एखाद्या संघटनेची मक्तेदारी नाही ना हो, एखादी भाषा त्यांनी म्हणावं असंच करावं. आता मला तर म्हणजे आज एका गोष्टीचं म्हणजे खरोखर केविलवाणी वाटलं माननीय प्रताप सरनाईक साहेबांचं, की त्यांनी आता सामान्य नागरिकांना, जनतेला, उदाहरणार्थ तुम्हीच अँकर साहेब, तुम्हीच रिक्षात बसलात आणि तुमची जर इच्छा झाली की तुम्हाला हिंदीत बोलायचं किंवा एखादा प्रश्न इंग्रजीत विचारायचा आहे, हॅलो यू प्लीज टेक टू बँड्रा, असं म्हणायचं नाही आता तुम्ही. म्हणजे तुम्ही आता कंट्रोल, हाऊ कुड यू कंट्रोल, तुम्ही कसं कंट्रोल करणार सामान्य नागरिकाला सुद्धा? त्याच्यामुळे अगोदर कायदा आणण्याची भाषा आता करत आहेत प्रताप सरनाईक साहेब, आणि त्याच्यानंतर अंमलबजावणीचा विषय असू शकतो. महाराष्ट्रात मराठीत बोलायला सांगणं हे किती चुकीचं आहे का बरोबर आहे? मला साधं सांगायचं तुम्हाला, आतापर्यंतच्या कोणी सुद्धा बघा, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, टू माय कंट्री फॉर माय पीपल, हे मला आठवतंय आणि मला ती शपथ वारंवार आठवण करून देते. आणि तुम्हाला सांगतो की असं एकही कुणी म्हणलं नाही की आम्ही मराठीचा तिरस्कार करतो. एक सिंगल बाईट दाखवा माझ्या ऑटो रिक्षेवाल्या कष्टकरी भावांची, मी तुमची फाशी द्याल तर मी फाशीवर जायला तयार आहे. परंतु ज्या प्रकारे हे सगळं राजकीय, अरे मला सांगा, तुमचं एखादं फेल्युअर असू शकेल, ते फेल्युअर भविष्यात दिसू शकेल, त्या फेल्युअरमुळे तुम्हाला घरचा रस्ता दिसणार असेल म्हणून तुम्ही हा मुद्दा उपस्थित करणार आणि महाराष्ट्राला खेळवत ठेवणार, हे नाही चलेगा. हे बिलकुल या राज्यामध्ये चालणार नाही. हे पहा, माझं म्हणणं असं आहे की हे जे सगळं तत्वज्ञान आता हे जे काही त्यांनी कायद्याचं ज्ञान सांगितलं, हे ज्ञान जरा तुम्ही तामिळनाडूमध्ये जाऊन सांगता का हो?
आमचा मराठी माणूस किंवा आम्ही मराठी माणूस मुद्दा आहे पहा, एवढे सहिष्णू आहोत. एक मिनिट आम्ही एवढे सहिष्णू आहोत की आम्हाला समोरचा माणूस मराठी नाही दिसल्यावर आम्ही हिंदी सुरुवात करतो. म्हणजे आम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतो की त्यांना मराठी येत नाही गृहीत धरतो. पण मला सांगा, महाराष्ट्रामध्ये राहायचंय, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला मराठी आली पाहिजे, हा आग्रह याच्यात कुठं चूक आहे मला सांगा ना. मला आठवतं अगदी माझे वडील हे हैदराबाद स्टेटमधून ज्यावेळेस मराठवाडा महाराष्ट्रात आला, त्यांची मातृभाषा मराठी असून सुद्धा त्यांना मराठी 7वीचा पेपर द्यावा लागला. आज IPS IAS ऑफिसरला सुद्धा मराठीचा भाषेचा पेपर देऊनच महाराष्ट्रात नोकरी करता येते. मग तुम्हाला आमच्या राज्यात आमचा परवाना घेऊन जर कुठलं वाहन चालवायचं असेल तर तुम्हाला मराठी कळालंच पाहिजे, ही सक्ती समजा. हा